ममता बॅनर्जी यांचा जय बंगाल म्हणजे बांगलादेश पार्ट 2 होय. सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांचे पार्ट निर्माण करण्याचे फॅड सुरू झाले आहे. प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळतो. तसे देशाचा पार्ट 2 निर्माण झाला तर लोकांची मान्यता असेल का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. भाजपाची विभाजनवादी वृत्ती यास खतपाणी घालत असून न्यायालय हाताची घडी आणि तोंडावर बोट चिडी चूप उभी आहे. केंद्र सरकार राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या सरकारशी कसे वागते हे न्यायालयालाही चांगले माहीत आहे. पुन्हा निवडणुकांत सरकार व आयोगाने कोणते दिवे लावले त्याचा प्रकाश कोर्टातही पडला आहे. ममता बॅनर्जी लढाऊ नेते आहेत. आयोग व सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात काळा कोट चढवून उभ्या ठाकल्या होत्या. यावेळी बांगलादेशमध्ये मतपेट्यांचा खेळा नक्की होईल. तेव्हा ममता स्वतंत्र बंगालचा नारा देतील. इंदिराजींनी पूर्व बंगालचा बांगलादेश निर्माण केला तर मोदीजींच्या धोरणांमुळे पश्चिम बंगालचा बांगलादेश पार्ट 2 निर्माण होण्यास काही अडचण येणार नाही. सोव्हिएत युनियनची जशी शकले झाली तशीच आपल्या हिंदुस्थानची होऊ शकते. पंजाब, हरियाणा व काश्मीर हे स्वतंत्र देश होऊ शकतात. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पाँडिचेरी हा एक स्वतंत्र देश होऊ शकतो. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश हा एक स्वतंत्र देश होऊ शकतो. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड हा एक स्वतंत्र देश निर्माण होऊ शकतो. आणि उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हा उर्वरित हिंदुस्थान राहू शकतो. आणि ते तर अरुणाचल प्रदेश वगैरे हे तर चीनच्या घशामध्ये जायला काहीच वेळ लागणार नाही. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.